मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आमच्या इथे भिवंडीमध्ये खूप शिवजयंतीचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। बऱ्याच एरियांमधून सगळीकडून मिरवणूक निघते। प्रत्येक एरियामधून काही ना काहीतरी वेशभूषा केलेले असतात। बेंजो असतो, कुठे ढोल ताशे असतात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा केलेली असते किंवा मावळे तयार झालेले असतात। तर खूप छान वाटतं। या दिवशी खूप छान असा जल्लोष साजरा केला जातो भिवंडीमध्ये। तर दाखवते मी तुम्हाला आमच्या ती भिवंडीमध्ये शिवजयंती कशी साजरी केली जाते। तर चला मंडळी, हे आमच्या एरियामध्ये पण खूप छान अशी बघू शकता सगळीकडे तयारी केलेली आहे। भिवंडीची महानगरपालिका आहे, त्याच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा आहे जी नेहमी इथं असते आणि हे डेकोरेशन आत्ता केले म्हणजे शिवजयंतीसाठी। आणि हे बांधलेलं आहे म्हणजे दगडाचं आहे बांधलेलं। इकडे पण काहीतरी डेकोरेशन केले, दाखवते मी तुम्हाला। ते बघू शकता इथले आता मी दर्शन घेतले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे। तर इथून जाणार होता आता मी बाजारामध्ये, मार्केटमध्ये आहे, मार्केटमध्ये मिरवणूक निघते। छत्रपती शिवाजी चौकला जाणार आहोत, तिथे मोठी मिरवणूक असते। तर आता मी आलेलो आहोत मार्केटमध्ये। गणपती मंदिराचे ते थोडीफार नाचत होते तिथे। कासराळीमध्ये बघू शकता महाराजांची खूप छान अशी मूर्ती आहे।
पोस्टर लावलेले आहेत. शिवनेरी किल्ला आहे, प्रतापगड आहे इकडे. तर इकडे आपण मिरवणूक बघितलीच, मिरवणूक खूप छान काढले. किल्ल्यांचे पोस्टर लावले आहेत. प्रतापगड, पुरंदर किल्ला, तोरणा किल्ला, शिवनेरी. इकडे छत्रपती शिवाजी चौक आहे. तर ही मिरवणूक नंतर इकडे येईल. आता आम्ही इकडे तुम्हाला थोडंसं दाखवते आणि त्याच्यानंतर घरी निघतोय, कारण अजून मिरवणूक संपायला बराच वेळ आहे. एवढा वेळ काय आम्ही इथे थांबत नाही. महाराजांची खूप छान अशी प्रतिमा आहे इथे. आणि तरी बघा इथे चौक आहे, छत्रपती शिवाजी चौक आहे. आणि फुलांनी हा सजवलाय. नकली फुले आहेत मला वाटतं, पण छान सजवलंय, खूप मस्त सजवलंय, बघू शकता. इकडे नंतर कार्यक्रम आहे, पण आता घरी आम्ही इकडचं फक्त बघतोय आणि त्याच्यानंतर घरी निघतोय. मिरवणूक मगाशी बघितली इकडे, नंतर इकडे येईल. इथे बघू शकता भरपूर फटाकडे वगैरे लावणार आहेत, पण आता मला वेळ नाही आहे थांबायला, कारण संकष्टी आहे, घरी पण पूजेला जायचं आहे. त्याच्यामुळे इथे अजून ही मिरवणूक येता येता जवळजवळ 1 तास लागेल आणि एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे हा व्लॉग मी इथे एंड करते. तर आजची ही आमची भिवंडीची शिवजयंती आणि हा शिवजयंतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.